वंदे मातरम. मी आझाद पवार. मागच्या वेळी मी सांगितलं की महाराजांचा विचार कोणीच घ्यायला तयार नाही, पण महाराजांना डोक्यावर घेऊन मिरवण्याची खूप हौस आहे लोकांना. तर महाराजांना निव्वळ राजकारणासाठी निव्वळ राजकारणासाठी तर महाराजांना डोक्यावर मिरवण्यापेक्षा डोक्यात घालण्याची गरज आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं आहे. तुम्ही बघा ना, महाराज 350-400 वर्षापूर्वीचं त्यांचे गडकिल्ले बघा, किंवा जो कोयना नदीवरचा पूल बघा, या गोष्टी अजून पण टिकलेल्या आहेत. साधा 50 वर्षापूर्वीचा महाराजा रोड आहे पुण्याचा, 50 वर्ष झाले त्या रोडाला एक खड्डा नाही अजून पण. तुम्ही रोड रिलॅक्स म्हणून काहीतरी कंपनी होती, तर गव्हर्नमेंटने ती कंपनी बंद करून टाकली की परत अशी रोड बनवू नये म्हणून. नाही त्यांचे कॉन्ट्रॅक्टचे यांना हप्ता कसा भेटला असता मग. म्हणजे चांगल्या कंपन्या बंद पाडायच्या आणि आता त्यांच्या जे घरच्या कंपन्या राहिल्या तर इथोनॉलसाठी तयार करून टाकायच्या. म्हणजे स्वार्थासाठी सर्व काही चालू आहे. साधे माणसं आहे, गव्हर्नमेंटकडे यंत्रणा असते, सर्व गोष्टी असतात. आज आहे अभियंता दिवस, पहिला मुद्दा. तर मग या मुन्नाबाई MPPS शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेलं. तर बघा, जे के विश्वेश्वरय्या ज्यांच्या स्मरणार्थ हा अभियंता दिवस आपण मनवला जातो, ते आहेत आंध्र प्रदेशचे. पण त्यांच्यामुळे पूर्ण भारतभर अभियंता दिवस मनवला जातो. तर शिकलं पाहिजे मुन्नाबाई इंजिनियर्सने. ते कुठले आहेत? आंध्र प्रदेशचे. पूर्ण भारतभर त्यांच्यासाठी हा डे मनवला जातो. ते या मुन्नाबाई इंजिनियर्सने काहीतरी साध्या गोष्टीत शिकलं पाहिजे का नाही बरं. किती सोपी गोष्ट होती. रोड कधी बनवायचं तर स्लोप दोघं बाजूने आले पाहिजे, किंवा इथं काहीतरी नवीन गोष्ट रोड डायग्राम या बाजूने बनवायला पाहिजे तर याच्या लेवलला. तर त्यांनी सोल्युशन काय केलं याच्यावर बघू आपण. दाखवतो तुम्हाला. बघा येत आहे. फोडून टाकले त्यांनी, काही राहिलं नाही. आता हे पाणी जाण्यासाठी त्यांनी रस्ता कसा केलाय बघा तुम्ही. हे डिवायडर फोडून टाकलं इतकं. हे मुन्नाबाई इंजिनियरचे आमच्या 40 गावचे उपाय म्हणजे लोकांसाठी सजाच आहे. हे बा लोखंड आहे, घुसून जाईल कोणाच्या नाका तोंडात. हे बाय, हे बा आता कोणी पडला तो हे पाणी जायला त्यांनी असा मार्ग बनवला इथून जायला. तर या मुन्नाबाई इंजिनियरचा हा एक प्रकारे महाराजांचा अपमान केलेला आहे. तर मुन्नाबाई इंजिनियर घेतला तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा कोण आहे बा, कोणी केलं आहे काम एक प्रकारे. आणि दुसरा मुद्दा लोकांचा सुद्धा आहे. इंजिनियर जनता ही नुकसान बनून बसली आहे. बघा साईडने चालते, एकालाही काही घेणं देणं नाही आहे. प्रत्येक वेळेस आम्ही सांगत राहतो तुम्ही बोला, कारण एकट्या बाजूची कधी चुकी राहू शकत नाही. जसं नाण्याला 2 बाजू असतात, तशाच समाजाला किंवा प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात. तसंच लोकशाहीमध्ये पण 2 बाजू आहेत. जे राजकारणी असतील किंवा हे अधिकारी वर्ग, दुसरी आहे जनता. दोघं बाजूचा तोल थांबवायला पाहिजे. पण दोघंही हे जनता मिक्सर करून बसली आहे आणि हे भ्रष्टाचार करताय. जनताही बोलायला तयार नाही. त्यांना माहिती की जनतेला आपण कसं हँडल केलं पाहिजे बा. हे सर्रास चालू आहे. आम्हाला दाखवायचं काय आहे, लोक जे गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटकडे पैसा आहे, यंत्रणा आहे, तरी गव्हर्नमेंट काही हालचाल करायला तयार नाही. त्यांच्याकडे काहीच नाही. साधा सरपंच असो, मग मंगेश साबळे घ्या तुम्ही, पोपटराव पवार घ्या, ते संभाजीनगरचे आपले हे घ्या, काय नाव पाटील, पेरे पाटील, भास्कर पेरे पाटील. म्हणजे असे सामान्य सरपंच असो किंवा युट्यूबर आहे, खानसर आहेत बिहारचे, ज्यांनी 200पेक्षा जास्त डायलिसिस मशीन आणल्या. आता ते शिक्षक आहेत. जसं अब्दुल तुषार निकम सर आहेत, त्यांनी समाजासाठी जनतेला जागरूक करण्यासाठी विडा उचलला आहे. तसे काही खूप शिक्षक पण आहेत. कारण आता शिक्षकांकडूनच जनतेला काहीतरी करावं बाबा. तर अशा गोष्टींना सांगायचे म्हणजे साधा शिक्षक, साधा युट्यूबर तो जगामध्ये काहीतरी बदल घडवण्याचं
काहीतरी होप ठेवतो. पण सरकारकडे यंत्रणा पैसा असून सरकारला अजिबात काही करायचं नाही. तर आम्ही त्याचा निषेध करतो आणि या मुन्नाबाई इंजिनियरचा सुद्धा निषेध करतो. लाज वाटते, 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 लाज वाटते. तर आम्ही जसं यापूर्वी बडोदा बँकेसमोरचं खड्डं वारंवार आम्ही दाखवतो, तसं हे चित्र, हे अभद्र चित्र तुम्ही तयार केलेलं हे वारंवार आम्ही लोकांना दाखवू, जोपर्यंत तुम्ही याला नीट करत नाही. सगळ्या तिघं डिपार्टमेंटची आम्ही इज्जत वेशीला टांगणारच आहोत, हे लक्षात ठेवा. आणि हे लवकरात लवकर दुरुस्त करा, नाही तर तुमचं आम्ही रोज तुम्हाला अभिनंदन शुभेच्छा देतो जाऊ या कामाच्या. त्यांच्यामध्ये अजिबात संगणमत नाही आहे. MSCB वाले म्हणा, PWD वाले, नगरपालिकेवाले ते म्हणतात त्यांचं डिपार्टमेंट. अरे मग तुम्ही अधिकारी वर्ग एकमेकात कोलॅबरेशनने काहीतरी कामं झाले पाहिजे ना. प्रत्येकवर सोडून देतात. आम्ही करून दाखवलंय निकम सरांनी पाटणा देवी रोडचं MSCB वाल्यांना पण, आणि हे आपले हे PWD आणि नगरपालिका तिघांना डिपार्टमेंट एकत्र बसवले हा. आणि पाटणा देवी रोडवरचे न झालेले पोल, मध्यभागी बसवलेले पोल आम्ही बसून दाखवले. म्हणजे काम होऊ शकत नाही असं नाहीये, काम होऊ शकतं, त्यांना करायचं नाही.